नमस्कार, मी प्रियंका नागने. आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्याकडून अपडेट आलेली आहे. केंद्र सरकारी जॉब असणार आहे. वयोमर्यादा इथे तुम्ही जर कमीत कमी 18 ते 25 असाल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात. त्यानंतर एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे. SC/ST वाल्यांना 5 वर्षाचं आहे. त्यानंतर OBCसाठी 3 वर्षाची सूट असणार आहे. ऑल इंडिया उमेदवार असू द्या तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात. इथे सॅलरी किती भेटणार आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कोणत्या पद्धतीने करायचं आहे, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, लास्ट डेट काय आहे, ॲप्लिकेशन करताना काय काय रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेऊया. आपल्याकडे 23 पानी PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण सविस्तरपणे बघून घेऊया. शिक्षण किती लागणार आहे, त्यानंतर इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना जी लिंक्स असणार आहे सर्व तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. जसं की गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या किंवा नवीन कोणत्या योजना आलेल्या असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊया. समीर सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्याकडून अपडेट आलेली आहे. तुम्हाला दोन्ही पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार आहे, ऑनलाईन अँड ऑफलाईन. सो इथे ऑफलाईनसाठी जे अर्जासाठी पाठवायचं आहे ते तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. आपण PDF चेक करून घेऊया. 23 पानी PDF आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, सॅलरी किती असणार आहे. सो इथे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर सांगितलेला आहे. अकाउंट्स ऑफिसर आहे पहिलं पद, ज्यामध्ये लेवल ऑफ पे मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला लेवल 10, सॅलरी किती बघा 56,100 इनिशियल पे असणार आहे, ज्यामध्ये सेल्वन अलाउन्सेस ॲप्लिकेबल असणार आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे. त्याच्यानंतर फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट 35 इयर्स एज क्रायटेरिया असणार आहे. फॉर डिप्युटेशन अँड ॲब्सॉर्बेशन बेसिस अपर एज लिमिट फॉर अपॉइंटमेंट ऑफ डिप्युटेशन अँड ॲब्सॉर्बेशन शल बी एक्सिडिंग 56 इयर्स, 56 वर्षापर्यंत असणार आहे सांगितलेलं आहे. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स तुम्हाला डिग्री इन कॉमर्स फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे. आता इथे तुमचं कॉमर्स मधून डिग्री झालेली पाहिजे आहे आणि तुम्हाला कम्प्युटर ऑपरेशन्स आलेलं पाहिजे आहे. डिझायरेबल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स अँड मॅनेजमेंट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन ऑन युनिव्हर्सिटी. आता इथे एक्सपिरियन्स फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. कशामध्ये पाहिजे आहे तर फायनान्स अँड अकाउंट्समध्ये. नेक्स्ट इथे लोकेशन मुंबई असणार आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क हे सेकंड पद आहे, ज्यामध्ये इनिशियल पे 19,900 पासून स्टार्टिंग आहे आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. 25 इयर्स एज क्रायटेरिया आहे. इथे इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता तुमची 12वी पास पाहिजे आहे. टायपिंग स्पीड ऑफ 35 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश, 35 शब्द पर मिनिट इन इंग्लिश और 30 वर्ड पर मिनिट इन हिंदी ऑन कॉम्प्युटर पाहिजे आहे. तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेशन चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे आहे आणि ते 6 महिन्यांचा कोर्स ऑन कॉम्प्युटर ऑपरेशन ते सुद्धा लागणार आहे, सर्टिफिकेट्स लागणार आहे. लोकेशन मुंबई, चेन्नई आणि कोलकाता असणार आहे. त्यानंतर आहे मल्टीटास्किंग स्टाफ, जिथे लेवल 1 इनिशियल पे 18,000 असणार आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे. 25 इयर्स एज रिक्रुटमेंट एज क्रायटेरिया आहे, त्यामध्ये तुमचं 10वी पास असेल म्हणजे मॅट्रिक्युलेशन और इक्वलंट फ्रॉम रिकग्नाइज्ड बोर्ड असेल तरी सुद्धा चालणार आहे. इथे लोकेशन मुंबई आणि कोलकाता असणार आहे. आता इथे जनरल कंडिशन सांगितलेलं आहे. द लिंक विल बी ॲक्टिवेटेड बाय 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि 31 ऑगस्ट 2024 हे लास्ट डेट असणार आहे. आता इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला प्रिंटआउट ऑफ द सेम काढायचं आहे. अपेंड देअर सिग्नेचर इन द स्पेस प्रोव्हाइडेड फॉर द पर्पज अँड इन्क्लोज सेल्फ अटेस्टेड कॉपीज, आणि ह्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचं आहे आणि लेटेस्ट बाय 15 सप्टेंबरपर्यंत हे पोहोचलं पाहिजे आहे असं पाठवून द्यायचं आहे. इनकम्प्लीट अँड ऑनलाईन नॉन सबमिटेड ॲप्लिकेशन्स विल बी रिजेक्ट होईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करून त्यानंतर प्रिंट करून त्याच्यानंतर सेल्फ अटेस्टेड कॉपीज करून ते या पत्त्यावरती ऑफलाईन पद्धतीने पाठवून द्यायचं आहे, हे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे सिलेक्शन जे आहे तुम्हाला इंटरव्ह्यू, रिटर्न एक्झाम किंवा स्किल टेस्टद्वारा होऊ शकतं, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता कोणते कोणते तुम्हाला सर्टिफिकेट्स लागणार आहे, मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर पास्ट एम्प्लॉयमेंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल ते, करंट एम्प्लॉयमेंट असेल ते, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आहे त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. पर्सन विथ डिसेबिलिटी असेल त्याचं फिजिकल डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. खूप चांगली संधी आहे. तुम्ही 10वी पास असाल तरी तिथे ॲप्लिकेशन करू शकता, 12वी पास असेल तरी करू शकता आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा करू शकणार आहे. इथे ॲप्लिकेशन फी
₹200 असणार आहे, जे तुम्हाला ऑनलाईन युजिंग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डवर पेमेंट गेटवे थ्रू करू शकता. आणि SC/ST फिमेल कॅन्डिडेट्स, पर्सन विथ डिसेबिलिटीज यांना ₹50 फी ऑनलाईन युजिंग करू शकणार आहे. कोणतेही काही झालं तरी ते ॲप्लिकेशन फी पेड विल नॉट बी रिफंडेड हे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे बेनिफिट्स दिलेले आहेत बघा. अलाउन्स, मेडिकल फॅसिलिटी, अकोमोडेशन आणि रिटायरमेंट बेनिफिट्स हे सगळे तुम्हाला फायदे असणार आहे. खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर इथे नोकरीची गरज असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर इथं वयोमर्यादा सुद्धा आपण बघितलेलं आहे की कमीत कमी 25 वर्षापर्यंत आणि एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे. ऑल इंडिया उमेदवार म्हणजे कुठूनही असू दे इंडियामधून तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात. फ्रेशर किंवा अनुभवी दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहात. त्यानंतर मेल असू द्या, फिमेल असू द्या, ऑनलाईन आणि त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवून द्यायचा आहे. 18 ते इथे सॅलरी सुरुवात असणार आहे 18,000 पासून. त्यानंतर इथे अर्जाची फी जनरल OBC EWSला ₹200 आहे. SC/ST PWD आणि महिलांना ₹50 असणार आहे. परमनंट जॉब असणार आहे. तुमचं सिलेक्शन म्हणजे निवड प्रक्रिया आपण जसं की बघितलं की रिटर्न एक्झाम किंवा स्किल टेस्ट और इंटरव्ह्यू थ्रू होणार आहे. ॲप्लिकेशन ऑलरेडी भरण्यास सुरुवात झालेली आहे. 31 ऑगस्ट लास्ट डेट असणार आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लिंक्स आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. नक्कीच चेक करायचं आहे. PDF ची लिंक आहे. त्यानंतर जे ऑफिशियल पद्धतीने जे ऑफिशियल वेबसाईट्स आहेत त्याची लिंक्स आहे, नक्कीच चेक करायचं आहे. अशाच नोकरीच्या संदर्भात माहितीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.